आगरी कोळ्यांनी स्वतःच्या जमिनी विकल्या म्हणून यांचे हाल होतात असा आरोप नेहमी होतो. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? पूर्वीपासून आमच्या शेतकरी बांधवांनी कसा नारायण नागो पाटील, त्याच्यानंतर लोकनेते दिबा पाटील साहेब आणि आज तागायत भूमिपुत्रांनी लढा लढलेला आहे आणि आज तागायत आजच्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त तीव्र लढा आम्ही देत आहोत. कारण आमच्या वाट्याला काय आलं, आज बघा तुम्ही बोलले की आशिया खंडातला 2 नंबरचा हब असं वातावरण इथं असताना आज अख्ख्या देशाची राजधानी जरी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी मुंबई आहे. पण त्या मुंबई सारख्या शहराला आमच्या शहापूर भागामधून पाणी जातो, पण तिथं पाणी नाही. पाण्याची अवस्था तिथं बिकट आहे, इथं बिकट आहे. तीच परिस्थिती का आमच्यावर आरोप केले जातात की तुम्ही जमिनी विकल्या, पैसे आले, त्याचा विपर्यास केला. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात आणून देतो की आज तागायत आमच्या या भागामधून दिवे अंजूर पासून मानकोली असेल भरोडी गावापर्यंत जवळजवळ 10-12 प्रकल्प आले. BMCची लाईन गेली, नॅशनल हायवे गेला, त्याच्यानंतर बुलेट ट्रेन आली. आता होऊ घातलेला विरार अलिबाग कॉरिडॉर, त्या बुलेट ट्रेनचा कारशेड भरोडी गावावर टाकला गेला, पॉवर हाऊस दिवे अंजूर गावावर टाकला गेला. हे का तर इथल्या जमिनी गुगलवर त्यांना रिकाम्या दिसल्या. म्हणजे आमच्या वडिलोपर्जित लोकांनी जमिनी वाचवल्या होत्या, परंतु सर्व शासनाला इथंच रिकामी जागा दिसल्यामुळे सगळ्या आरक्षणं आमच्याच या भागामध्ये टाकली गेली. मी लढे देत राहिलो, परंतु आमच्यावर अन्याय होत गेला. याच्या पुढं त्या जमिनी तिथंच आहेत. BMCचा आर्थिक व्यवहार अजून वाढत गेला, स्टेमचा वाढत गेला, उद्या बुलेट ट्रेनचाही तसाच होईल. परंतु आम्हाला आर्थिक मोबदला जो खरोखर अपेक्षित आहे असा कुठल्याही प्रकारचा दिला गेला नाही. आता विरार अलिबाग 3 वर्षांनी आला तर त्याचा भावामध्ये एवढी तफावत ठेवली की आमच्या खरोखर जीवन मरणाचा प्रश्न बनलेला आहे. कारण जमिनी आमच्या आता विरार अलिबाग गेल्यानंतर आमच्या इथं जमिनी काही उरणार नाही.